गोमाची पूजन काय कुंडली धैनाथ भगवान की जय, संत श्रेष्ठ किसनगिरी बाबा की जय, अवधूत चिंतन श्री गुरुदेव। महाराज पलिकुंदा पलिकुंदा सर सर गेले ऐकून मागतो येतच ना पुढे ना एसीच्या बाहेर घेऊन त्याला हा जय श्री राम।
हा मधूनच घ्यायचं. हा दमान झाला गाडी माग. हा इथून घ्या दप्तर. हा घ्या 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 आत घ्या. मोटरसायकल बाजूला घ्या म्हणा. मोटरसायकल बाजूला घ्या. दम घ्या पोलीस हे घ्यायचे. मारण सगळं डोळ्यांनी माग. वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा सर 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 माग. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. चारी बाजूला दर्शन करतात या ना आतमध्ये. कुठे घेऊ मला वाटलं. प्राप्त्यर्थम अस्माकं सकुटुम्बानां सहपरिवाराणां क्षेम स्थैर्य आयु शांती प्रीत्यर्थमध्ये या ठिकाणी शिर्डीसाठी या ठिकाणी असल्यामुळे पुढील काळामध्ये भाविक भरपूर या ठिकाणी यावी जीर्णोद्धार संकल्प आहे. श्रेष्ठ चंदनं प्रतिगृह्यताम्. चंदनं समर्पयामि गंगास्थानं समर्पयामि. गंगेचे मुनिचैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधनं गुरु गन्धं सर्वे अक्षतां समर्पयामि. ऋतुकालोद्भव पुष्पाणि समर्पयामि. स्थापित धूपम् अग्रापयामि. दीपं दर्शयामि. तुमचा आशीर्वाद असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केलं.
वरला वरती लागलं. कुंडली अवधूत चिंतन संत किसनगिरी बाबा की जय. कुंडली जवळ ना महाराज. हा एक बसा खाली बाबा 2 मिनिटं फक्त आपल्याला मार्गदर्शन 2 मिनिटामध्ये. कुंडली अवधूत चिंतन काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलु पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. आपल्या गावाचंच नाव दत्त शिंगवे. भगवान दत्तात्रय या ठिकाणी माताजीच्या आणि आपल्या सर्व भक्तगणांच्या असीम प्रेमामुळं आपलं हे स्थान निर्माण झालेलं आहे. भगवान दत्तात्रयीचं आपल्या प्रेमाकरता मुद्दाम होऊन आपल्याला भेट देण्याकरता आलं, त्याचं हे स्थान आपल्याला प्रत्यक्ष साक्ष देत राहतं. बरेच दिवस झाले आपल्या मंदिराचा जीर्णोद्धार करणे आपलं गरजेचं होतं. आता समोर कशा प्रकारचं मंदिर होईल ते दृश्य आपल्याला दिसून राहिलं. पूजनीय माताजी आणि आपण सर्व भक्तगण, त्यानंतर आमचे गंगाधर महाराज, सर्व संत मंडळी सर्वांच्या उपासनेच्या शक्तीने आणि आपल्या भक्तीने तन मन धन या तिन्ही दृष्टीने आपलं हे मंदिर अतिशय आपण जसं फोटो लावलेला आहे त्याच्यापेक्षाही चांगलं होणार आहे आणि सर्वांना समाधान प्राप्त होणार आहे. शेवटी ईश्वराविषयी श्रद्धा असलेली ते कुठं दगडावर जरी मूर्ती असली तरी तेच फळ देत असते. परंतु आपल्याला आधुनिकतेच्या या युगामध्ये आणि भक्तांच्या सोयीकरता हे जीर्णोद्धार मंदिराची करणं, सुव्यवस्था करणं हे कर्तव्य असते आणि ते आपल्या पिढीला हे भाग्य प्राप्त झाले. आता हे मंदिर बांधणार पुढच्या पिढीने जर म्हणलं की आम्ही 1-1 कोटी देतो, 100 कोटीचं मंदिर बांधलं तरी त्यांना शक्य होणार नाही. आपल्या पिढीचं हे सद्भाग्य आहे की आपण जो मिळवलेला पैसा त्या देवाच्या जीर्णोद्धारात, भगवान दत्तात्रयाच्या जीर्णोद्धाराकरता खर्ची पडणार आहे. ते आपल्या पिढीचं भाग्य आहे आणि पहिल्या पिढीचं आपलं मार्गदर्शन आहे, त्यांचा आशीर्वाद आहे. म्हणून आपले पूर्वज आणि भविष्यामध्ये येणारे आपल्या पिढीतले सगळे पूर्वजांचा आशीर्वाद आणि भविष्यामधल्या पिढीला मार्गदर्शन आपल्या हातून हे काम भगवान दत्तात्रय करून आले. खूप खूप चांगल्या प्रकारचं काम होईल. महाराजांनी आम्हाला 2-3 वेळ कल्पना दिली, माताजीचा निरोप सांगितला. आता उद्या अचानक पंढरपूरची मीटिंग असल्यामुळं आम्हाला जावं लागतं. पण आता उधारी नाही, पण व्याज फेडला आम्ही थोडंफार. आता काय राहिलेली रक्कम नंतर आता व्याज फेडलं थोडं आम्ही. इथं उद्याच्या दिवशी सगळे संत महंत येणार आहेत, आम्ही उपस्थित राहू सांगितले. पण आज दर्शन झालं. येणाऱ्या सर्व संतांना आम्ही वंदन करतो आणि सर्व संतांच्या हातून उद्या आपला कार्यक्रम अतिशय शांततेने, शिस्तीने आणि शास्त्रीय पद्धतीने पार पडणार आहे. गुरुजी इथं आहेत. भूमिपूजन आणि उद्घाटन या दोन्ही गोष्टी असतात. भूमिपूजन केलं, आता हे भूमी तर निर्दोषच आहे. जिथं नवीन आपण काय करतो तिथं भूमी शुद्ध झाल्याशिवाय करणं उचित नसतं. आपल्या लक्षात येत नाही, काही पिढ्याच्या अगोदर कुठंतरी काहीतरी अपशकून काही अपघात तिथं झालेला असतो. आपल्याला कल्पना नसते, काही माहिती नसते, म्हणून ते भूमिपूजन, त्याच्यामुळे ते शुद्धता होते. तिथे भगवान दत्तात्रय असल्यामुळं
भूमिपूजन म्हणण्यापेक्षा नवीन मंदिराची सुरुवात मंगलमय वातावरणात सुरुवात होईल आणि त्याच्यानंतर मग वास्तूची शांती हे करावीच लागते आपल्याला. कारण आलेल्या ज्या वस्तू असतात त्या इमारतीला कोणती वस्तू कुठून आलेल्या असतात त्या बाधक होऊ नये म्हणून मंदिर असो अगर घर असो त्याची वास्तुशांती करणं अतिशय उचित आहे. आणि तोही कार्यक्रम आपल्याला मूर्ती स्थापनेचा खूप चांगल्या प्रकारे होईल. आणि आपला आराध्य दैवत आहे औदुंबराचं वृक्ष भगवान दत्तात्रयाचा अवतार आहे. औदुंबर, पिंपळ आणि वड ह्या तीन म्हणजे कल्पतरूच आहे. हे समाजाच्या सुखाकरता ईश्वराने निर्माण केलेले आहेत. पण आता अलीकडे आम्ही पाहतो भावाभावाच्या वाटण्या झाल्या की बांधा वड असेल, पिंपळ असेल, औदुंबर असेल लगेच तोडून टाकायचं आणि देऊन टाकायचं कोणाबद्दल. आम्ही जाळला नाही घरी, जाळणाने पण खलासच करून टाकलं. तर हे झाडं जास्त आपले शोभेचे झाडं लावलेच पाहिजेत. शोभेचे झाडं असे आहेत त्याचे पण काही सुखही नाही दुःखही नाही, पाहायला थोडं चांगलं वाटतं. आणि वड, औदुंबर, पिंपळ ही झाडं कल्पतरूसारखी आपल्याला सुख देणारी आहेत. ही देवाची विभूती आहे. म्हणून प्रत्यक्ष औदुंबराचं झाड म्हणजे दत्तात्रयाचा अवतार असतो. आणि आपलं तर औदुंबरामध्येच हे वास्तव्य आहे. आपण औदुंबरला गेलेलं असाल, नरसोबाची वाडी, औदुंबर सगळं तिथं आपण पाहतो. तिथेसुद्धा अशा पादुकाच आहेत. आणि हे सगळं कायम ठेवून आपल्या सगळा पुढचा जीवनोद्धार होणार आहे. लवकरात लवकर दत्त भगवान आपल्याकडून हे चांगलं पार पाडून घेऊत ही आपण भगवंताच्या चरणी प्रार्थना करू. माताजीचं आता काय इंजिनच्या मागे डबे चालायचं दुसरं काय. माताजीचं मार्गदर्शन आहे, त्यांची तपश्चर्या आहे आणि आपली भक्ती आहे. म्हणून भगवान दत्तात्रय आपल्याकडून लवकर काम हे करून घेतील असे आपण एक इच्छा व्यक्त करून या ठिकाणी थांबूया. अवधूत श्री गुरुदेव दत्त. ये हे बरं होईल नवीन घेतलं का? पाच लोक आहेत मस्त. वासुदेव सरस्वती यावर आणि वर शेजारी आणि वर शेजारी मूर्ती ते मौनी बाबांनी बांधलं होतं ना 93ला. तर ते जरी थोडंफार फाटा काढायचा काम आला तर काही हरकत नाही. हा फाट्या काढायला वेळ आली तर जबर बाराशी काढते नाही थोडं होईल जेवढी नसते तेवढी चालेल ना. गुरुवार सोडून काय बरं. ते जवळ झालं येतो आम्ही. पुंडलिक भगवान की जय. चिंतन श्री गुरुदेव दत्त.